गेले 5-6 महिने माथेरानमध्ये लाईटचा एवढा प्रॉब्लेम होत आहे आणि इथलं प्रामुख्याने एक महत्त्वाचं कारण काय आहे, लाईट गेली की पाणी जातं. त्यामुळं लाईट हा विषय फार गांभीर्याचा विषय आहे. पण इथलं महावितरण नेरळ असू दे, पाटण असू दे, कर्ज असू दे, ही दखल बिलकुल घेत नाही. ह्या अगोदर मी 1-2 वेळा उपोषण याच्यावर केलं, पण फक्त मला आश्वासन भेटलं. म्हणजे 2 वर्ष आधी गेलं, गेल्या वर्षी बी गेलं, तरी परिस्थिती आता पण तीच आहे. त्यामुळे मी आता अमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे आणि हा तिला मी थोडंशी आज उठणार नाही आहे. म्हणजे लहानाचा मोठा इथं झाले माथेरानमध्ये आणि मनसेमध्ये 19 वर्ष झाले काम करतोय. तर माथेरानच्या या भविष्यामध्ये बहुतेकदा असं झालेलं आहे की लाईटचा लय परिणाम झालेला आहे पर्यटकांवरती पण आणि इथल्या लोकांवरती पण. 20 तारखे रात्री येते आणि नंतर काल राहत नाही. माथेरान शहरामध्ये जो महावितरणचा जो भोंगल कारभार आहे त्याच्या विरोधात म्हणजे तो पूर्ण तालुक्याचाच विषय आहे. कर्जत तालुक्याचा लाईटचा लाईट 4 तास जाणं 8 तास जाणं हा मोठा विषय आहे आणि माथेरान हे एक पर्यटन स्थळ आहे. इथे लाईट असणं हे चांगलं लक्षण आणि लाईट जाणं हे मोठं नुकसानीचं कारण आहे प्रत्येक व्यापाऱ्यासाठी. आणि त्याच्यासाठी आमचे शहर अध्यक्ष संतोष कदम हे उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या यांनी MSCBनी पूर्ण मान्य केलेल्या आणि ते पूर्ण आश्वासन दिलेलं आहे तर येणाऱ्या काही दिवसात त्या पूर्ण मार्गी लागतील. आणि आम्हाला असं वाटतं ते मार्गी त्यांनी लावाव्यात आणि जर ती मार्गी लागलं नाही तर आम्ही पुन्हा उपोषण करणार नाही. जे आमची मनसे स्टाईल आहे त्या स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल याची त्यांनी दक्षता घ्यावी. संतोष कदम यांचं मला वाटतं हे या एकाच विषयासंदर्भातलं तिसरं उपोषण आहे. आज आम्ही खरं तर MSCBच्या अधिकाऱ्यांना हे सांगायला आलो होतो की उपोषण तर समजा ठीक आहे, तुम्हाला मागण्या तर मान्य करावं लागेल, कारण त्या फक्त संतोष कदम यांच्या नाही आहेत, ह्या समस्त माथेरानकरांच्या कर्जतकरांच्या सगळ्यांच्याच समस्या. तर या शांततेच्या मार्गाने होत असतील, सुटत असतील तर सोडाव्या. कारण उपोषण करणं हे मनसेचं किंवा काय म्हणतात जे संघर्षातून आलेले लोक जे आहेत त्यांच्या ह्याच्यात बसतच नाही आणि ते कुठेतरी उग्र दिशेने जाऊ नये ही आमची अपेक्षा आहे. आजचं हे उपोषण आज साहेबांनी सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. साहेबांनी आश्वासन दिलंय की माथेरानकरांचं किंवा कर्जतकरांचा त्रास पूर्णपणे बंद होणार आहे. ते सांगतायत की झुकतं माप देत आहे, ते फक्त बोलण्यातून न दिसतं ते कामातून दिसावं ही अपेक्षा आहे. एवढंच बोलतो. फक्त याच्यानंतर आंदोलन जसं आम्ही तुम्हाला सांगितलं मगाशी की माथेरानच्या बुरानी पार्कचा जो पाण्याचा प्रश्न होता त्यावेळेस आम्हीच पाईप उकाडायला होतो. आता यावेळेस फक्त MSCBचे पोल उकाडायला लावू नका, फक्त एवढीच कृपा करा. होणार नाही असं काळजी करू नका. माथेरानला कसं आहे, एक नुसतं गाव नाही, याचा एक वारसा वेगळा आहे माथेरानचा, त्यामुळे तसं काय होणार नाही.